जबरदस्त है। सरे राह लाश के दो टुकड़े पड़े थे। सरे राह लाश के दो टुकड़े पड़े थे। सर उधर पड़ा था, धड़ उधर पड़ा था। मैंने पूछा, कौन है ये कमबख्त, क्या जुर्म कर पड़ा था? पास ही में कातिल खड़ा था। पास ही में कातिल खड़ा था। वो बोला, मैं इश्क हूं। ये मुझसे मैं इश्क हूं और ये मुझसे लड़ पड़ा था। सगळ्यात आधी तर मी कुठला मोठा कवी नाहीये. हे कवीच्या सागरातलं एक छोटंसं थेंब तुम्ही मला म्हणू शकता. कारण कवी समुद्रात उतरून ते मोतीसारखं कसले कसले शब्द काढतात, ते खूप मोठी गोष्ट आहे. तर हृदयविकाराचे कोणी पेशंट आहेत का इथे? अच्छा, ठीक आहे. बघा, क्लॅप्स माहिती तुम्हाला? मी मेडिकल स्टुडंट आहे. क्लॅप्स माहिती? ओळी कळाल्या नाही कळाल्या तरी टाळ्या वाजवे. टाळ्या वाजवल्याने काय होतं माहितीये का? आपल्या रक्तातलं ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं. ओके, तर हृदयविकाराचे पेशंट वाजवणार ना? तर जास्त वेळ न घेता मी माझ्या कवितेला सुरुवात करतो. जगातली सगळ्यात सुंदर जोडी एक ती आणि एक. जगातली सगळ्यात सुंदर जोडी एक ती आणि मी. ती जणू चंद्र माझा पूर्णवेने उजळलेला. बंद डोळ्यांनी पाहिले ते स्वप्न अपूर्ण राहिले. बंद डोळ्यांनी पाहिले ते स्वप्न अपूर्ण राहिले. ती स्वप्न माझा उघड्या डोळ्यांनी पाहिलेला. ती स्वप्न माझा उघड्या डोळ्यांनी पाहिलेला. या जगात समाधान कुठं शोधावं? या जगात समाधान कुठं शोधावा? ती स्वर्ग माझा जिवंतपणे भेटलेला. ती स्वर्ग माझा जिवंतपणे भेटलेला. ती लेखनी माझी, ती कविता माझी. ती लेखनी माझी, ती कविता माझी. ती शब्द आहे मी कोऱ्या कागदावर रंगवलेला. ती शब्द आहे मी कोऱ्या कागदावर रंगवलेला. पण काय सांगू मित्रांनो, तिला माझं प्रेम कळलंच नाही. तिला माझं प्रेम कळलंच नाही. मनाचं पत्र तिनं कधी उघडलंच नाही. मनाचं पत्र तिनं कधी उघडलंच नाही. मी एक मौलवीचा नातू. मौलवी कळतं का? मौलाना. मी एक मौलवीचा नातू. मी एक मौलवीचा नातू. संताच्या मेळ्यात भजंती गाई. संताच्या मेळ्यात भजंती गाई. मी तिच्यासाठी कान्हा झालो. मी तिच्यासाठी कान्हा झालो. ती साधी लैला देखील झाली नाही. मी तिच्यासाठी कान्हा झालो. ती साधी लैला देखील झाली नाही. मी राधे राधे करायला लागलो. केलं ना आता? मी राधे राधे करायला लागलो. तिला मात्र माझ्या सलामचं उत्तर देखील देता आलं नाही. असं नाही की तिला प्रेम नव्हतं. असं नाही की तिला प्रेम नव्हतं. ती म्हणे होतं, पण मला कधी जाणवलं नाही. ती म्हणे होतं, पण मला कधी जाणवलं नाही. सर, ती रोज लव यूचे नारे द्यायची. ती रोज लव यूचे नारे द्यायची. पण प्रेम, काळजी, आनंद, आपुलकी हे मात्र भेटलं नाही. तिला माझे प्रेम कळलंच नाही. पावला पावलाला मागितली मी साथ तिची. पावला पावलाला मागितली मी साथ तिची. एक पाऊल टाकून नजरे आडती झाली. एक पाऊल टाकून नजरे आडती झाली. परत मला त्याच अंधारात सोडून ती नवीन प्रवासाच्या शोधात निघाली. ती नवीन प्रवासाच्या शोधात निघाली. सांभाळून ठेवा पार्टनरला आपल्या. इकडे तिकडे भरपूर भटकतात.
एक शेवटची भेट मागितलो मी तिला. एक शेवटची भेट मागितलो मी तिला. ती नाही नको म्हणण्याआधी मी प्रेमाची शपथ घातली. ती नाही नको म्हणण्याआधी प्रेमाची शपथ मी घातली. मी पण वेडाच होतो. मी पण वेडाच होतो तिच्या येण्याची वाट पाहिली. मी पण वेडाच होतो तिच्या येण्याची वाट पाहिलो. ती दिवसभर फोन बंद करून घरात कोंडून राहिली. ती दिवसभर फोन बंद करून घरात कोंडून राहिली. माझं तिच्या घरी जाणं योग्य नव्हतं. माझं तिच्या घरी जाणं योग्यच नव्हतं. मी कृष्ण झालो होतो ना. मी कृष्ण झालो होतो ना. तिच्या आयुष्यात संकट हे माझ्या मनाला पटलं नव्हतं. तिच्या आयुष्यात संकट हे मला पटलं नव्हतं. ओंजळीत माझ्या शेवटी निराशाच आली. ओंजळीत माझ्या शेवटी निराशाच आली. क्षितिजासारखं प्रेम तिचं. क्षितिजासारखं प्रेम तिचं. मी नेहमी माग ती पुढं पुढत जाईल. मी नेहमी माग ती पुढं पुढत जाईल. पुढं जाताना मॅडम पुढं जाताना मागे ती फिरली नाही. पुढं जाताना मागे ती फिरली नाही. काय सांगू मित्रांनो, माझं प्रेम तिला कळलंच नाही. आणि काही शेवटच्या ओळी आहेत जे माझ्या मनात दररोज येतात खरं तर. आणि हे मेन ओळी होत्या. याच्यावरची कविता नंतर बनली. हा, श्वास सुद्धा नकोसा वाटतोय. श्वास सुद्धा नकोसा वाटतोय आता. तडफडणारा मन माझं शांत कधी होत नाही. श्वास सुद्धा नकोसा वाटतोय आता. तडफडणारा मन शांत काही होत नाही. हो रे, संपेल हा सुद्धा प्रवास. हो रे, संपेल हा सुद्धा प्रवास. आयुष्य जास्त काही राहिलं नाही. तिला माझं प्रेम कळलंच नाही. तिला माझं प्रेम कळलंच नाही. तुम्हा सर्वांचे धन्यवाद. काव्यप्रभा आणि काव्यप्रभाची टीम, तुमच्यामुळं मी आज माझं फर्स्ट परफॉर्मन्स कम्प्लीट केलेलं आहे. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. धन्यवाद.